वोटिंग आय डी अपडेट केलं काय नाही अजून, तर जा आणि लवकर करा. कारण की मी पण आता निघालो आहे. माझ्या इथं हनुमान मंदिर आहे, तर तिथं इलेक्शन सेंटर म्हणजे काम करणारे बसलेले आहेत निवडणुकीचे. तर त्यांच्याकडे जायचं आहे. काय कसा फॉर्म आहे, तो फॉर्म भरायचं आहे. तरी आधार कार्ड, वोटिंग आय डी, फोटो घेतलेले आहे, अपडेट आलेले आहेत. तुमचं नाव आहे का असं सगळं यादीत नाव, पत्ता बरोबर आहे की नाही, सगळं काय नीट व्यवस्थित आहे की नाही. पण म्हणजे डेट पण वाटतं जवळच. तर आत्ता मी माझ्या इथं जे 2 मंदिरं आहेत, साईबाबा मंदिर आणि हनुमान मंदिर, तर माझं हनुमान मंदिरमध्ये आलं आणि पप्पा आई आणि दादाचं साईबाबा मंदिरच्या इथं म्हणजे इलेक्शनचे बूथ लावलेले आहेत की त्या ह्याचे. तर माझं 169 आणि त्यांचं 170मध्ये आलं आहे. ते चेक कसं करायचं, तर एक ॲप आहे, बघू शकता तुम्ही. हा बघा, हा ॲप आहे EC नेट असा ॲप आहे. प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करायचा आहे. त्याच्यानंतर मग इथं आपला वोटिंग आय डी नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आपलं एक पेज असं ओपन होतं की त्याच्यावरती आपली माहिती येते, हे बघा अशी. आणि मग इथं हा जो नंबर आहे असा तुम्हाला फॉर्म भेटतो, असा हे तुमचा पार्ट नंबर आहे आणि हा सिरीज नंबर आहे. असा तुम्हाला मग तुमचा एक फॉर्म दिला जातो आणि त्याच्यानंतर मग तो भरायचा आहे. आणि तेव्हा आधार कार्ड आणि वोटिंग आय डी आणि एक फोटो. आणि तुम्ही जर आता मला वाटतं 2002ची म्हणजे पप्पांच्या आणि आईची आधीचा फोटो लागणार आहे मला, कारण की माझं तेव्हा नव्हतं, आईचा बापांचं होतं, म्हणून काय तेव्हा त्यांचा काय प्रॉब्लेम येणार नाही असं सांगितलेलं आहे त्यांनी. आता काय अजून नियम. आणि हे एक सर्वे आहे, ज्यांचे 2-2, 3-3 वोटिंग कार्ड असतात, फ्रॉड वोटिंग करतात, म्हणून त्यांचं सगळ्यांचं हे चालू आहे की पत्ता, ॲड्रेस आणि एकच ऑल इंडिया आता एकच वोटिंग आय डी आता म्हणजे डुप्लिकेट फेक असं बनवतात. त्याचं सगळ्याचं एक रद्द म्हणून एकच हे बनवतात आता. तर आता फॉर्म भरतो, पुढची प्रोसेस काय मग ती सांगतो तुम्हाला. तर हा पप्पांचा आणि हा अशा प्रकारे एक सगळे डिटेल्स आहेत त्या सगळं भरायच्यात आणि हा फॉर्म असा फोटो लावून त्यांना सबमिट करायचे. तर 2 फॉर्म आहेत, एक त्यांना द्यायचा, एक आपल्याकडे ठेवायचा आहे, म्हणजे आपण भरून दिलेल्या याची एक नोंद अशी. आणि जर इथं आहेत भरपूर आहेत, 2002च्या पण यादीत असेल तर ते पण सगळं फिलअप करायचं. जर असल्यास नसल्यास जर नीट व्यवस्थित माहिती असेल तरच, जर नसेल माहिती तर करू नये असं आहे ते. पण मी आता हे भरलं आहे, असं भरून दिलं. आता तसंच आईचं, दादाचं आणि मग माझं तिकडं जाऊन भरतो. माझं वेगळीकडं आलं आहे आणि ह्या तिघांचं वेगळीकडं आलं आहे, कारण की आताच माझं काढलेलं आहे आणि यांचं जुनं आहे म्हणून. आता भरतो फॉर्म. तुम्ही पण नसाल भरलेलं तर लवकर जाऊन भरा, कारण की 30 तारीख ह्याची लास्ट आहे. आज 21 आहे, म्हणजे अजून 9 दिवस आहेत आणि अजून पण लोकांना जास्त माहिती नाही आहे म्हणून. तर फायनली आलो आहे घरी मी आणि अपडेट ही अशी आहे की जा आणि नक्की करा. आणि मग 2002चं पण असं काहीतरी आहे संबंध, ते मला नीट कळलं नाही म्हणून मी काही नीट क्लिअर सांगू शकत नाही. पण तुम्ही जा तिथं विचारा, वोटिंग कार्ड, आधार कार्ड, फोटो हे घेऊन जा. आणि मग आणि तुमचं घर बसल्या तरी तुम्ही चेक करू शकता की तुमचा नंबर काय, तुमचा वॉर्ड कुठला आहे, तर माहिती असेल चांगलंच आहे. आता माझं एकीकडे आलं, आई पप्पा अजूनचं दुसरीकडे आलं, असं झालेलं आहे. तरी झालेलं आहे. तर तुम्ही जा नक्की आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब तर करा नक्की.